नमस्कार, मी प्रियंका, तुमची स्किन आणि हेअर एक्सपर्ट आणि मेकअप आर्टिस्ट। आजचा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आता रेडी सीझन चालू आहे आणि आपण खूप छान फिरायला जातो, मस्त भिजायला जातो। पण या सगळ्यामध्ये आपली स्किन केअर आणि हेअर केअरला आपण विसरून जातो, कारण आपण एन्जॉय करत असतो। येस, आपण एन्जॉय केलंच पाहिजे, पण त्यासोबत आपली स्किन आणि हेअर आपण कशी छान ठेवू शकतो, कशी सुदृढ ठेवू शकतो, हे आपण आज पाहणार आहोत। आज आपण हेअर केअर बद्दल बोलणार आहोत। स्किन केअर बद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया, पण हेअर केअर बद्दल बोलणं जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं। कारण बऱ्याचदा काय होतं, आपण रिसॉर्टला जातो किंवा पावसाच्या पाण्यात जातो, त्यावेळेस आपले हेअर डॅमेज होतात आणि आपण ते एन्जॉय करत असतो, त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि ते झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं, अरे यार, मी काहीतरी काळजी घेतली असती तर बरं झालं असतं, हो ना। तर त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवतेय। मस्त पावसाळा आहे, छान आपण फिरायला जातोय, रिसॉर्ट्सला जातोय, मस्त पावसाच्या पाण्यात भिजायला जातोय। पण रिसॉर्टमध्ये जेव्हा स्विमिंग पूल असतं त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये स्विम करण्याचा जो मोह असतो तो आवरत नाही आणि ते कोणीच आवरू शकत नाही। तर आणि जेव्हाही आपण स्विमिंग पूल जातो त्यामध्ये क्लोरीनचं पाणी असतं आणि आपले ते हेअर खूप जास्त डॅमेज होण्याची शक्यता असते। तर आपण असे काही उपाय करू शकतो ज्याच्याने आपले हेअर डॅमेज होण्यापासून कमी होऊ शकतात। तर ह्या उपायांनी आपण आपले जे हेअर डॅमेज आहे किंवा जे क्लोरीन आतमध्ये जातं, आपल्या हेअरमध्ये जातं, ते कमी करू शकतो। सगळ्यात सोपा आणि चांगला असा उपाय आहे की आपण जेव्हाही क्लोरीनच्या पाण्यात उतरणार आहोत किंवा पावसात भिजायला जाणार आहोत, तर त्यावेळेस आपले जे हेअर आहेत ते चांगल्या पाण्याने आधी छान ओले करून घ्या। जास्त ओले करून घेतल्याने काय होईल, त्याच्यामध्ये क्लोरीनचं ऍब्झॉर्प्शन जास्त होणार नाही किंवा जे दूषित पाणी आहे पावसाचं त्याचं जास्त ऍब्झॉर्प्शन आपल्या हेअरमध्ये होणार नाही आणि आपले हेअर सुरक्षित राहतील। सेकंड नंबरचा आणि अतिशय उपयुक्त असा हा मला वाटतो पर्सनली, आपण आतमध्ये जाण्याआधी, पाण्यामध्ये जाण्याआधी आपण हा उपाय करू शकतो। खूप छान प्रकारचं सिरम लावू शकतो किंवा मी नेहमी रिकमेंड करते ते म्हणजे कोकोनट ऑइल। आपलं जे कोकोनट ऑइल असतं ना, ते आपल्या हेअरमध्ये जेव्हा इन्सर्ट होतं त्यानंतर ते बाहेरचं काही ऍब्झॉर्प्शन होण्याची शक्यता खूप जास्त कमी असते। सेकंड थिंग, जर आपण विसरलोच आणि आपण गेलोच पाण्यात, तर आता काय करू शकतो, त्यानंतर तुम्ही क्लोरीन रिमुव्हिंग शॅम्पूज आपल्याला बाजारामध्ये भेटतात। तर क्लोरीन रिमुव्हिंग शॅम्पूज यूज करून तुमचे हेअर तुम्ही छान प्रोटेक्ट करू शकता। त्यातून क्लोरीन निघून गेलं तर तुमचे हेअर छान प्रोटेक्ट होतील। नंबर 4, तर आपण काय करू शकतो, नेक्स्ट मध्ये आपण जेव्हाही क्लोरीनच्या पाण्यातून बाहेर येतो, इमिजिएटली आपलं हेअर मास्क, शॅम्पू हे सगळं आपण प्रॉपरली करणं खूप जास्त गरजेचं आहे। कारण जसं जसं क्लोरीन जास्त वेळ राहतं तसं तसं तुमचे हेअर जास्त डॅमेज होत जातात, ड्राय आणि फ्रिझी होत जातात, तुमचा स्काल्प डॅमेज होत जातो। त्यामुळे तुम्ही जेव्हा लगेच शॅम्पू आणि कंडिशनिंग केलं तर तुमचे हेअर सेफ राहू शकतात। शॅम्पू कंडिशनिंग सोबत तुम्ही अजून काय करू शकता, तर शॅम्पू कंडिशनिंग सोबत तुम्ही त्याच्यामध्ये हेअर मास्क ऍड करू शकता। म्हणजे हेअर स्पाची जी क्रीम असते, हेअर मास्क जे भेटतात ते आपण हेअर वॉश करताना वापरू शकतो। त्याला छान 10 मिनिटं स्टे करायचं, त्याला ठेवायचं आणि नंतर तुम्ही त्याचं वॉश करू शकता। तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट येईल आणि हेअर जास्त चांगले स्मूथ होतील। तर त्यानंतर तुम्ही आठवड्यातून 2दा हेअर मास्क छान यूज केला तर तुमचा ड्रायनेस आणि फ्रीझीनेस छान रिमूव्ह होऊ शकतो। होप तुम्हाला ही व्हिडिओ माझी आवडली असेल आणि मला असं वाटलं की ही जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे आत्ताच्या टाइममध्ये। तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि जर युजफुल वाटली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा। जसं मी नेहमी म्हणते, शेअरिंग इज केअरिंग। बाय बाय।